रामकृष्ण हरी मंडळी. बरेच जण कमेंटद्वारे तर सोडा समोरही म्हणतात की माहेरी काय सारखं सारखं माहेरी काय असतं, सारखं सारखं माहेरी काय असतं. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या घरी राहायचं सोडून हिचं सारखीची माहेरी का जाते. तर चला आज मी तुम्हाला सांगतेच, कारण की कसं आहे ना, सुखाचे क्षण शेअर करते. पण कसं आहे ना, काही कारण असतं. म्हणजे माझ्या आजोबाची तब्येत जरा खराब असते, त्यांना पॅरालाइज झाला होता. तर त्याच्यामुळे मी त्यांना सारखी सारखी भेटायला येते. तर मी तुम्हाला फक्त जे सुखाचे व्हिडिओ आहे, आनंदाचे व्हिडिओ आहे, तेच तुमच्यासोबत शेअर करते. कारण की दुःख तर सगळ्यांच्या आयुष्यात असते, म्हणून दुःख आपले काय शेअर करायचे म्हणून मी कधी शेअर नाही केलं. पण बऱ्याच जणांना वाटतं हे काय सारखं नेहमी माहेरी, हे म्हणजे लोकांचे निगेटिव्ह विचार. त्याच्यामुळे मी आज हा ब्लॉग बनवते. आणि आज मी माहेरी आले. बघा बघा, हे माझं माहेर, हे माझ्या वडिलाची शेती, तो बाग. आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आता आले मी माहेरी, तर दाखवते. आजोबांना भेटायसाठी येत असते. आजोबाची तब्येत जरा बरी नाही आहे. बघू आता कोणाचं काय चालू आहे घरात. आल्याबरोबर सगळ्यात पहिलं दर्शन आमचं कार्टून. हाय हाय, काय करतो बाळा? हो, सगळ्यात सुरुवातीला आमचं या कार्टूनचं दर्शन होतं. काय चालू आहे बाळा, काय करते तू? हा, बूम बूम खेळतोय बघा आमचा बाळा. बूम, मला दे ना, दे ना. बघा आमच्या बाळाचं स्माईल. चला आता तुम्हाला दाखवते. हे बघा माझ्या पणजीबाई. काय चालू आहे बाई, काय चालू आहे? हा, तब्येत बरी आहे का? तब्येत बरी आहे का? चला झालं. हे बघा इथं आमच्या आत्याबाई आलेले आहे. जिजा बरं आहे का? हा, नाही, काय खाल्लं सकाळी? हा, सकाळी काय खाल्लं? हा, ध्यानात नाही. नारळ पाणी पिता का? हा, प्या ना थोडं. हे बघा त्यांना अर्धांग झाला आणि आता त्यांच्या पोटामध्ये एवढं म्हणजे जाम झालंय. डॉक्टरांनी सांगितलं, काल डॉक्टर आणले होते, तर डॉक्टरांनी सांगितलं हे झालंय, म्हणजे कफ झालाय म्हणे छातीमध्ये. त्याच्यामुळे त्यांना आहे ना अन्नाला वासनाच होत नाही. झालं किती 15 दिवसापासून ते अक्षरशः जेवणच करत नाही, फक्त दूध वगैरे घेत आहेत. आणि आता ते पण घ्यायला म्हणतात की नको, मला वासनाच नाही. का तर त्यांच्या छातीमध्ये एवढा कफ झालाय, जोपर्यंत आता तो कफ बाहेर निघणार नाही तोपर्यंत त्यांना जेवण जाणार नाही. आल्याच्या नंतर त्यांचं एकच असतं की काही करा नका करू, पण माझे हातपाय चेपून द्या. बघा माझ्या पणजीबाई. इथं सगळे पेशंटच आहे. या काही दिवसापूर्वी बाळा मागे येत असताना जिन्याच्या पायरीवरून पडल्या, तर मांडीमध्ये फ्रॅक्चर झालं. तर पण झालं क्लिअर. त्यांची वय जवळपास 100+ आहे, पण तरी पण डॉक्टर चांगले असल्यामुळे त्या क्लिअर झाल्या आहेत.